आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। पोलीस मित्र असोसिएशनचा 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न। पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने रोटरी क्लब इचलकरंजी येथे 2023-24 मधील इयत्ता 10वी व 12वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक गोविंदराव खटावकर, कार्यक्रमाचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सूर्यकांत पोवार, हरित सेना महाराष्ट्र शासन सदस्य रवींद्र शिंदे, ज्येष्ठ नेते महेश सातपुते, प्राध्यापक शंकरराव पुजारी, संजय मुळे आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। इचलकरंजी शहर दिव्यांगमध्ये वरद विनोद कदम या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला। याबद्दल वरदचा विशेष सन्मान ॲडव्होकेट सूर्यकांत पोवार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांनी पोलीस मित्र असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला। तसेच असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक वर्षी आदर्श महिला पुरस्कार, शासनाचे अनेक उपक्रम जसे झाडे लावा झाडे जगवा, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, अनाथ आश्रमात शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणे, अनेक कौटुंबिक वाद मिटविला, अशा अनेक कार्याची माहिती दिली। या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून बोलताना जिल्हा व सत्र न्यायालयाचे सरकारी वकील ॲडव्होकेट सूर्यकांत पोवार यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात खोका आणि ओका ही पद्धत अवलंबून अभ्यासात लक्ष दिले पाहिजे। अभ्यास करताना पाठांतर आणि परीक्षेत त्याचे लिखाण यामुळे अपयशाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही। तसेच पालकांनी आपल्या मुलांना शैक्षणिक गरजेपुरता मोबाईल देणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांना कशात रुची आहे हे लक्षात घेऊन त्यांना याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे। जितका विद्यार्थी यश अपयशाला जबाबदार आहे तितकाच पालकाची पण जबाबदारी महत्त्वाची आहे असे सांगितले। प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ समाजसेवक गोविंदराव खटावकर यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांचा विचार डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण केल्यास कोणत्याच क्षेत्रात अपयश येणार नसल्याचे सांगितले। हरित सेना महाराष्ट्र शासन सदस्य रवींद्र शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी शिकण्यासोबतच इतर कलाही जोपासावी। फक्त शिक्षणाने माणूस मोठा अधिकारी होतो असे नाही, तर 12वी नंतर प्राध्यापक शंकरराव पुजारी यांनी स्टेनोग्राफर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीमध्ये वर्ग 2 या महत्त्वपूर्ण पदाचाही बहुमान मिळवता येतो असे सांगितले। विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे अशा क्षेत्रात उत्तुंग झेप घेत नावलौकिक करावा असे सांगितले। चौंडेश्वरी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन महेश सातपुते यांनी विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात पालकांनी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। तसेच संजय मुळे, पोलीस मित्र असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सुनीता शेरीकर यांनीही मनोगत व्यक्त केले। पोलीस मित्र असोसिएशनच्या या गुणगौरव कार्यक्रमाचे कौतुक सर्वच प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात केले। या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे, राज्य सल्लागार मुरलीधर शिंदे, महिला शहर अध्यक्ष आशा वाघिरे, उपाध्यक्ष सरस्वती हजारे, सचिव संगीता रुग्गे यांनी केले। यावेळी राज्य उपाध्यक्ष नियाज जमादार, टीम प्रमुख मिलिंद चव्हाण, महिला राज्य संपर्क प्रमुख रुपाली ठोमके, महिला जिल्हाध्यक्ष नंदा जगदाळे, शिरोळ तालुका अध्यक्ष राजश्री हंकारे, हातकणंगले तालुका अध्यक्ष उज्ज्वला कित्तुरे, सुनीता पवार, सविता पुजारी, शकुंतला पाटील, स्वाती जाधव, भाग्यश्री कुंभार, मीनाक्षी पाटील, तुळसा काटकर, प्रभावती गायकवाड, अथर्व हावळ, अमित कोरे आदी पदाधिकारी, सदस्य व टीम, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश गरगरटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिला सचिव संगीता रुग्गे यांनी केले। महेश सातपुते साहेब, अमरसिंह देशमुख, आता ज्यांनी वेगळ्या वाटा चोकाळा असा आपल्याला अतिशय मोलाचा सल्ला दिला ते रवींद्र शिंदे, ज्यांनी अक्षरशः घराचे बाज असं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केले ते आमचे शंकरराव पुजारी साहेब। हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते पोलीस मित्र संघटनेचे। जिद्द ठेवा, त्याच्यासाठी प्रयत्न करा, पण एक विसरू नका। कारण आता जे आम्ही 30 वर्षे सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असताना मी जायंटच्या माध्यमातून काम करते, माझ्या अंतर्गत 12 ग्रुप आहेत
बऱ्याच जणांना माहित असेल, महिला वर्ग आमचा मोठा आहे. मी राहायला हरिपूरला सांगली जिल्ह्यामध्ये राहते. तर आमचे सामाजिक काम करत असताना असं लक्षात आलं की सध्या वृद्धाश्रम वाढतायत. जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे. संपर्क प्राचार्य डॉक्टर S.K. गायकवाड. मोबाईल नंबर 9850 36 32 02 या क्रमांकावर संपर्क साधावा. अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे, अन्यायावरती मात करणारे, अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स. सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे. अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे. महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर. मोबाईल नंबर 9850 36 32 02. आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे. संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर. मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा.